नमस्कार. वेळ आहे रात्रीची आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या आश्रमामध्ये. तुळशी विवाह साजरा होणार आहे, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवते इथे कसा तुळशी विवाह साजरा केला आहे. जनार्दन स्वामींचा आश्रमात आलेलो आहोत आणि इथे ना तुळशीच्या विवाहाची इथे तयारी चालू झालेली आहे. पण आम्ही आलो पण अजून या पोरींची काहीच तयारी नाही. कार्यकर्ते काय करत होते तुम्ही? जनार्दन स्वामी आश्रमात आज आम्ही तुळशी विवाह करण्याचे योजिले होते. असे म्हणतात की तुळशीचं वृंदावन ज्याच्या घरी त्याला बघून यमही दूर पडी. आपल्या सगळ्यांकडेच तुळशी वृंदावन असते. तुळस ही विष्णुप्रिय आहे. तुळस आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. तुळशीचे सगळे अंग खूप महत्त्वपूर्ण आहे. आम्ही सगळे मिळून इथे तयारीला लागलो. तर हा आमचा कार्यकर्ता आहे, याच्यामुळे तुळशीचं लग्न होतं आज इथे. दिवाळी झाली की तुळशीचे लग्नाची तयारी चालू होते. अनेक जण धूमधडाक्यात तुळशीचे लग्न साजरे करतात. तुळशीला साडी घालतात, त्यानंतर तुळशीला विविध प्रकारचे अलंकार घालतात. बांगड्या, मंगळसूत्रे, जोडवे हे तुळशीला परिधान केले जातात. त्यानंतर आम्ही पण इथे तुळशीला खूप छान सजवलं आहे. जो कोणी तुळशीचे लग्न लावेल त्याला कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. तुळशीच्या लग्नानंतर गोड नैवेद्य पण तिला अर्पण करायचा असतो, ओटी पण भरायची असते आणि तुळशीच्या लग्नानंतर मुलामुलींच्या लग्नाचे मुहूर्त पण काढले जातात. भगवान विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेतून उठतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या जागृतीचा जो उत्सव केला जातो त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात आणि हा उत्सव तुळशी विवाह करून संपन्न केला जातो. अशा अनेक प्रकारच्या आख्यायिका आहे. तर इथे बघा आमची सर्व तयारी झालेली होती. वृंदा तर खूपच छान सजलेली होती आणि श्री विष्णूलाही आम्ही म्हणजेच गोपाळकृष्णालाही आम्ही छान सजवलेलं होतं आणि रांगोळ्या पण काढल्या होत्या. दीपोत्सव पण आम्ही साजरा केलेला होता. खूप अशा साऱ्या पंत्या लावल्या आणि आमच्या बाबांनाही खूपच आनंद होत होता. ऑलमोस्ट इथे माझा तुळशीचा मेकओव्हर करून झालेला आहे. आम्ही गुलाबाच्या पाकळ्यांच्या मुंडावळ्यासुद्धा तुळशीला केलेल्या होत्या आणि ह्या दिदीची रांगोळीसुद्धा काढून झालेली होती. ती खूपच छान रांगोळ्या काढते. अशा प्रकारे आम्ही तुळशी विवाहाची सर्वच तयारी करून घेतली. बघा आमचा श्रीकृष्ण किती छान दिसतोय. अनेक जणांच्या घरी तुळशी विवाह अत्यंत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. फटाके फोडतात आणि उसाचा मांडव घालतात, त्याच्याजवळ शाळीग्राम किंवा छोटा बाळकृष्ण ठेवतात. तर इथे आमची पण छान अशी तयारी करून झालेली आहे. माझा म्हणजे नवरदेव नवरीचा मेकओव्हर करून झालेला आहे आणि कसं दिसतंय ते तुम्ही सांगा. इथे सगळी आमची तयारी झाली आणि वातावरण इतकंच मंगलमय बनलं होतं. सनई चौघडेही आम्ही लावलेले होते, त्यामुळे असं वाटत होतं की साक्षात श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी खाली अवतरले आहेत की काय. त्यानंतर इथे उसाचे मांडवसुद्धा घातला. संतोषगिरी बाबा आणि देवाबाबांनी यांची पूजा करून घेतली. तुळस ही पूर्वजन्मी वृंदा नावाची मुलगी होती. ती श्री विष्णूची खूप मोठी भक्त होती. तिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसाशी होतो. राक्षस खूप पराक्रमी असतो. वृंदा ही पतिव्रता असते, त्यामुळे पत्नीच्या पतिव्रतेमुळे त्याला कोणीही मारू शकत नाही. राक्षस उन्माद करू लागतो. सर्व देवदेवतांना तो खूप त्रास देतो. सगळे देव भगवान विष्णूंकडे जातात आणि त्यावर उपाय मागतात. मग ते वृंदेचे पतिव्रता व्रत मोडण्याचा निर्णय घेतात आणि ते त्याप्रमाणे करतात. मग देवतांच्या आणि जालंधराच्या युद्धात जालंधराचा मृत्यू होतो. जेव्हा हे वृंदेला समजते तेव्हा ती खूप क्रोधित होते. मग विष्णूला शाप देते की तुम्हालाही पत्नी वियोग होईल व तुम्ही दगड व्हाल, म्हणजेच शाळीग्राम व्हाल. नंतर वृंदा जालिंधराबरोबर सती गेली. त्या राखेतून एक रोप उगवलं, तीच तुळस होईल. वृंदेच्या कठोर व्रताचे फळ म्हणून विष्णुदेव तिला उशाप देतात की तू सदैव माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य प्राप्त होईल. तुळस आणि शाळीग्राम यांचा विवाह म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. इथे आता मंगलाष्टक चालू झालेलं आहे. माधवगिरी बाबा, संतोषगिरी बाबा, देवाबाबा हे सर्वच लग्नाला उपस्थित होते आणि मंगलाष्टक चालू असताना सर्वांनाच अक्षदा दिल्या आणि सर्वजण अक्षदा त्यांच्यावर टाकत होते.
भक्तमंडळी हळूहळू जमा होऊ लागली आणि ह्या लग्नाचा सर्वांनीच आनंद घेतला. किती सुंदर असं वातावरण तयार झालेलं होतं आणि खरोखरच लग्न आहे की काय असं वाटत होतं. लग्न मस्त पार पडलं आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला. इथे बघा, बाबांनी त्यांना हार घातले आणि आमचं इथे तुळशी आणि श्रीकृष्णाचं विवाह संपन्न झाला. त्यानंतर आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू दिलं. बाबांना पण खूपच छान वाटत होतं. हळदी कुंकू दिल्यानंतर सर्वांनी फोटो काढले बाबांबरोबर आणि अशा प्रकारे जनार्दन स्वामी आश्रमातील आमचा तुळशी लग्नाचा कार्यक्रम संपन्न झाला, तोही अतिशय आनंदाने. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व साफसफाई करू घेतली. आज वैकुंठ चतुर्दशी असल्यामुळे शर्वाईश्वर महादेव मंदिरात आश्रमातील विद्यार्थ्याने खूप छान असा शृंगार केला होता. विष्णू आणि भगवान शंकर यांचा मुखवटा एकाच पिंडीवर त्याने दाखवण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न केला होता. हरिहर भेट म्हणजे भगवान शंकराला तुळस आणि विष्णूला आज बेल वाहतात, त्याप्रमाणे आम्हीही तिथे दर्शन घेतलं आणि ह्या सगळ्याच कार्यक्रमाचा आनंद घेऊन आम्ही घरी परतलो. तर धन्यवाद.